श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की भोजनात सारे काही आहे. समर्थ म्हणतात की भोजनात सारे काही आहे, पण मीठच नसेल तर जेवण करू वाटत नाही. पण जर मीठच नसेल तर जेवण करू वाटत नाही. तसं समर्थ म्हणतात की मंदिरात सारे काही आहे. मंदिरामध्ये सर्व काही वस्तू आहेत, पण मूर्तीच नसेल तर कोणीच जाणार नाही. पण मंदिरात मूर्तीच नसेल तर कोणीच जाणार नाही, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की दवाखान्यात सारे काही आहे. दवाखान्यात सर्व काही सुविधा आहेत, पण जर दवाखान्यात डॉक्टरच नसेल तर कोणीच जाणार नाही. पण जर दवाखान्यात डॉक्टरच नसेल तर कोणीच जाणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की गाडीत सर्व सुविधा आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की गाडीत सर्व सुविधा आहेत, पण ब्रेकच नसेल तर काय उपयोग. पण ब्रेकच नसेल तर काय उपयोग, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात सर्व काही आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात सर्व काही आहे, पण मनाला शांती समाधान नसेल तर काय उपयोग. जीवनात सर्व काही वस्तू सुविधा आहेत, पण मनाला शांती आणि समाधान नसेल तर काय उपयोग, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की दुधाचं सार साय आहे. म्हणून समर्थ म्हणतात की दुधाचं सार साय आहे, तर जीवनाचा सार सत्कर्म आहे. दुधाचा सार साय आहे, तर जीवनाचा सार सत्कर्म आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही दुसऱ्याचे भलं केलं तर तुमचं भलं नक्कीच होणार. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही दुसऱ्याचं भलं केलं की तुमचं भलं नक्कीच होणार. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचं भलं करण्याचा प्रयत्न करा आणि सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.